12 डिसेंबरला मिसमॅच भूषण प्रधान आणि डेब्यू ॲक्ट्रेस मृण्मयी कोलवालकर यांचा दोघांचाही एक रॉमकॉम किंवा रोमॅन्टिक असा फुल फ्लेज चित्रपट येतो आहे आणि सध्या आपल्यासोबत आहे चित्रपटाची संपूर्ण टीम. वेलकम टू राजश्री मराठी. मी चित्रपटाची थोडीशी स्टोरी लाईन वाचली की तू एक बिझनेस वुमन आहे आणि तुला 2 वर्षाचा कालावधी वगैरे मिळालेला आहे. तर एकंदर काय कथा आहे आणि तू कशी रमलीस याच्यात? ॲक्च्युली मी बिझनेसमॅनची मुलगी आहे, एका NRI बिझनेसमॅनची मुलगी आहे. जे माझे वडील आहेत ते उदय टिकेकर सर आहेत आणि प्रिया ही पुण्यात शिकत असते, तिचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स करत असते. पण कुठे ना कुठे ती लग्नाचं प्रेशर आणि वडिलांना लग्नाचा विषय टाळण्यासाठी हा कोर्स करायला आलेली असते पुण्याला. आणि आय वुड से की आज आपण जसे आजकालच्या जनरेशनमध्ये मुली बघतो की खूप चूझी झाल्या आहेत लग्नाला घेऊन, की मला एक पर्टिक्युलर टाईपचाच मुलगा हवा आहे आणि मला राईट आहे, माझा लाईफ पार्टनर शोधणं माझा राईट आहे. तशीच ही प्रिया ही असते आणि ती तिच्या मतांवर खूप फर्म असते. तिला अरेंज मॅरेज करायचं नसतं आणि तिला तिचे वडील 2 वर्षाचा पिरियड देतात की ह्याच्यात तू तुझ्या मनासारखा लाईफ पार्टनर शोध. आणि जेव्हा पिक्चरची सुरुवात होते तर 1.5 वर्ष संपलेले ऑलरेडी जे वडिलांनी दिले. तर शेवटच्या 6 महिन्यात जे प्रेशर बिल्डअप होतं की अरे आता जर मला लाईफ पार्टनर नाही सापडला तर मला अरेंज मॅरेज करायला लागेल, इथपासून ती स्टोरीची सुरुवात. आणि मग ह्या मिसच्या लाईफमध्ये हा मॅच कुठून येतो? तू कशी एंट्री करतेस? काय आहे? अगदी सरप्राइजिंग एंट्री आहे आणि ऑल ऑफ अ सडन फ्रॉम नोवेअर ही कम्स इन हर लाईफ, लिटरली फ्रॉम नोवेअर. ही हळूहळू इंट्रोड्यूस होतो वगैरे काही नाही. बेसिकली हिच्या लांबलचक एक अपेक्षांची लिस्ट आहे आणि तिला त्या अपेक्षांप्रमाणेच तिला तिचा परफेक्ट मॅच पाहिजे आणि लव्ह मॅरेजच करायचं. आणि हे होत असताना बरीचशी मुलं तिच्या पोस्ट ग्रॅज्युएशन ती करत असते, त्यात बरीचशी मुलं तिला प्रपोज करत असतात. त्यांना अवॉइड करायला, त्यांना टाळायला म्हणून ती सांगते माझा बॉयफ्रेंड आहे. ते नाव सांगितलेलं आहे, तो काय करतो, तो कसा दिसतो, सगळं सांगितलेलं आहे. आणि ऑल ऑफ अ सडन त्याच डिस्क्रिप्शनचा माणूस तिच्या आयुष्यात येतो आणि म्हणतो हा मीच आहे. आता फ्रेंड्सच्या समोर म्हणून तिला ते टॉलरेटही करायला लागतं आणि हा जेन्युइनली तिच्यावर प्रेम करणारा आहे. पण हा कोण आहे? ती सारखं त्याला तेच विचारत राहते की तू कोण आहेस ते तर सांग मला. आणि त्याचं म्हणणं एकच असतं की मी कोण आहे त्यापेक्षा मी कसा आहे हे तू बघ. तू बाकीच्या गोष्टी मी तुला माझ्या काहीच सांगणार नाही आहे. तू माझ्याबरोबर आता आपण जो काही वेळ घालवतोय, जे काही गप्पा मारतोय, त्याच्यातनं तू तुझं जज करून तू बघ तुला मी कसा वाटतोय आणि त्यावरून तुझं डिसिजन घे. सो इट्स गोइंग टू बी रिअली डिफिकल्ट. कारण एकतर ती बोलून फसली सगळ्यांना की हा माझा बॉयफ्रेंड आहे, ते कुठेतरी कंटिन्यू करणं. कुठेतरी वडिलांचं पण प्रेशर आहे तिच्यावरती, कारण की त्यांनी 2 वर्षांचा कालावधी दिला होता, तो संपत आला. त्यामुळे ते एक कथास्थळ पाठवायला लागलेत की तू आता अरेंज मॅरेज तू म्हणाली होतीस 2 वर्षात लव्ह मॅरेज नाही तर अरेंज मॅरेज विल स्टार्ट मीटिंग द गाईज. त्यांचं कुठेतरी प्रेशर ते बिल्डअप होणं, या सगळ्या गोष्टींमधनं एक्झॅक्टली हाऊ इट गोज अहेड. आणि जे मला वाटत असतं की मी या मिससाठी परफेक्ट मॅच आहे, रादर या मिसचा मी मॅच आहे, तो मी तिला मिसमॅच वाटत असतो. सो नाऊ दॅट इज टू बी सीन की हा मिसमॅच ठरतो का या मिसचा मॅच ठरतो. खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे आणि अगदी अर्बन गोष्टीवरती आहे आणि व्हेरी ऑनेस्टली ही कॉन्सेप्ट खूप रिअल आहे. सध्या हे प्रॉब्लेम्स नक्की निर्माण होत आहेत. ह्या कॉन्सेप्टला तुम्ही अप्रोच कसा केलात आणि कुठून आली ही आयडिया? ही आयडिया बेसिकली आलोकजींची आहे, जे या फिल्मचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि प्रोड्युसर आहेत. त्यांच्या मनामध्ये ही कॉन्सेप्ट आली, त्यांनी मला ती कॉन्सेप्ट शेअर केली. त्याच्यानंतर आम्हाला कुठेतरी वाटलं की हो, ही आजच्या यूथची स्टोरी आहे. 2014-15मध्ये जसा यूथ विचार करतो आहे आत्ताचा, तसेच त्यांचे पेरेंट्ससुद्धा जो विचार करत आहेत, ह्या दोन्ही विचारांना आम्ही ह्या फिल्मच्या मार्फत मांडतो आहे. आणि जसं प्रियाचं कॅरेक्टर आहे की इवन इफ शी इज अ NRI आणि ती US ला राहून आली आहे, तरी पण तिचे रूट्स इंडियामध्ये आहेत, ती पुण्याची आहे बेसिकली. तर तिच्या सगळ्या भावना, तिचं अटॅचमेंट पुण्याशी भरपूर प्रमाणामध्ये जोडलेलं आहे. म्हणजे दोन्ही गोष्टींचा बॅलन्स आम्ही ठेवलेला आहे की नुसतं मॉडर्न म्हटल्यावरती त्यांनी वेस्टर्न कपडे घातले, क्लब्समध्ये गेली वगैरे वगैरे, त्या टाईपचा मॉडर्न एलिमेंट आम्ही ठेवलेला नाही आहे. तर ती मॉडर्न विचारांची आहे आणि तेवढाच रिस्पेक्ट ती आईवडिलांचा करते. म्हणजे आईवडील काही झालं तरी आपल्या मुलांसाठी एक चांगला मुलगा किंवा मुलगी शोधण्याच्या प्रयत्नात असतातच. तसंच उदयजी या फिल्ममध्ये त्या प्रियासाठी चांगला मुलगा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कुठे ना कुठेतरी जाऊन तिला असं वाटतं की नाही, माझ्या वडिलांनी जे मुलगे पाठवलेत त्याच्यामधला प्रिन्स चार्मिंग माझा कोणच नाही आहे. तर एक प्रिन्स चार्मिंग तिच्या आयुष्यामध्ये येतो आणि तो प्रिन्स चार्मिंग भूषण असतो. आणि तो प्रिन्स चार्मिंग तिच्या आयुष्यात आल्यानंतर तिच्या जीवनामध्ये जी उलाढाल होते, ती उलाढाल तिला कुठे नेऊन ठेवते आणि तो प्रिन्स चार्मिंग तिच्या आयुष्यातला खरंच प्रिन्स चार्मिंग बनतो का, हे तुम्हाला 12 डिसेंबरला कळेल.
चित्रपटामध्ये एक रोमॅन्टिक गाणं आहे, खूप छान लोकेशन्स आहेत, तुला खूप छान छान कपडे घालायला मिळाले इन्क्लुडिंग यू. आणि शिवाय एक पार्टी सॉन्ग आहे यो यो. तर ही दोन्ही गाणी खूप वेगळी आहेत आणि तूही पहिल्यांदाच असं काहीतरी करतोयस आणि तुझा तर डेब्यू सिनेमा आहे. तर तो इंटरेस्टिंग कसा होता, तुमची केमिस्ट्री कशी होती ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन काय? आय वुड से की केमिस्ट्री आमची ऑफस्क्रीनही खूप छान होती आणि त्यामुळेच ऑब्व्हियसली ती ऑनस्क्रीनही कुठेतरी रिफ्लेक्ट होती आणि ऑफकोर्स आय होप पीपल लाईक इट. आणि कॉस्ट्युम्सचं बोलायचं झालं तर या आमच्या फिल्ममध्ये खूप आम्ही कॉस्ट्युम्सवर वर्क केलं आहे आणि वी हॅव रिअली गिवन आर सेल्स अ स्टायलाइज लुक. आणि याचं सगळं मी क्रेडिट ॲक्च्युली आलोक श्रीवास्तव यांना देते. ते आमचे क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत, त्यामुळे ॲक्च्युली ही कॉस्ट्युम्स आणि स्टायलिंग फिल्मची ही त्यांची आयडिया होती आणि त्यांनी एक प्रत्येक कॅरेक्टरायझेशन एक डेफिनेट आणि वेगळं कॅरेक्टरायझेशन केलं होतं. त्यामुळे पण अख्ख्या फिल्मला त्यांनी खूप स्टायलाइज लुक दिला आहे. सो आय रिअली एन्जॉयड शूटिंग. ॲज यू राईटली सेड, खरंच अप्रतिम असं म्युझिक मिळालं आहे. हरिहरनजी यांचा प्लेबॅक मी कधी विचार केला नव्हता की त्यांचा आवाज कधी मला मिळेल. आणि त्यांचं प्लेबॅक आहे. त्याचबरोबर सोनू निगम, अवधूत गुप्ते, आशा भोसले, बेला शेंडे हे सगळे सिंगर्स एका फिल्ममध्ये गातात. हे तर चांगलं आहे, म्हणजे म्युझिक तर चांगलं असेलच, पण ते म्युझिक रेकॉर्ड चांगलं होतं, ते शूटही चांगलं होणं गरजेचं असतं आणि ते या फिल्ममध्ये कुठेतरी झालं असं मी म्हणेन. कारण गणेश आचार्य यांची कोरिओग्राफी आहे, लोकेशन्स जे आहेत, सांची स्तूपा भोपाळला जे लोकेशन आहे तिकडे आधी कधी शूट झालं नव्हतं, ते लोकेशन आम्हाला शूट करायला मिळालं. त्यामुळे दिसताना पण ते गाणं चांगलं दिसतंय. ते डान्सही मला शिकता आला, गणेशजींकडनं डिरेक्टली शिकता आला, बिकॉज आय एम स्टील लर्निंग डान्सचा. हळूहळू कॉन्फिडन्स माझा वाढतोय आणि त्यातच एक रोमॅन्टिक गाणं तरी त्यातल्या त्यात ठीक वाटतं. त्यांच्याबरोबर गणेश आचार्य यांची कोरिओग्राफी असलेलं आणि नंतर एक पार्टी सॉन्ग आहे ते यो यो. सो एकदम खूप वेगवेगळं कॉम्बिनेशन होतं. सो आय वुड से इट वॉज डेफिनेटली अ लर्निंग एक्सपिरियन्स. फेवरेट गाणी वगैरे तर आहेत, तीच गाणी सारखी सारखी ऐकावीशी आम्हालाही वाटत आहेत. बाकीची लोकं जशी ऑनलाईन एक काही जण ऐकतायत, काही 9X चॅनलवरती वगैरे ऐकतायत, ते सगळ्यांना आवडतात आणि पीपल आर लाईकिंग इट, पीपल आर डाउनलोडिंग इट. सो तीच गाणी मोठ्या स्क्रीनवरती बघायलाही लोकांना आवडेल अशी गाणी आहेत. तुम्हा दोघांचाही मॉडेलिंगमध्ये हातखंडा आहे आणि जेव्हा आपण एखादा चित्रपट करतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये कन्सेप्ट असते की असं काहीतरी असेल, तसं काहीतरी असेल. पण जेव्हा तुम्ही हा चित्रपट पाहिला आणि क्लीन आणि क्लिअर होतं की हा चित्रपट खूप छान दिसणारा असणार आहे, म्हणजे राईट फ्रॉम युअर कॉस्ट्युम्स टू लोकेशन सगळं छान दिसणार असणार आहे. तर तुझा पहिला चित्रपट आहे आणि तोही अगदी ॲप्ट प्रॉपर तुला जसा हवा तसा छान दिसणारा मिळाला आहे, असं झालं आहे का? हो, ॲब्सल्युटली. कारण काय, जे प्रियाचं जे कॅरेक्टर आहे, आय थिंक शी इज व्हेरी क्लासी, अप मार्केट. खूप तिला ड्रेसअप होण्याची आवड आहे आणि इन रिअल लाईफ आय थिंक समवेअर आय एम ऑल्सो लाईक दॅट. तर त्यामुळे मला असाच रोल प्ले करायला मिळाला. इनफॅक्ट एवढी सगळी छान टीम मिळाली, ह्याच्याबद्दल मला खूप एक्साइटमेंट आणि खूप आनंद पण आहे. आणि डेफिनेटली आय थिंक की जर मिसमॅच हा माझ्या लाईफमध्ये आला नसता तर आय वुड हॅव मिस समथिंग. भूषण, काही असं व्हायचं का, फॅशन टिप्स वगैरे तुम्ही एकमेकांना काही दिलेल्या का दरम्यान, असं काही, किंवा ॲक्टिंग टिप्स काही? ॲज यू राईटली सेड, यू केम टू दॅट पॉईंट. एकमेकांना फॅशन टिप्सचा प्रश्नच नव्हता, कारण ती मला टिप्स देत होती. माझा प्रश्नच नव्हता की तिला मी फॅशनबद्दल काहीतरी सुचवीन, असं खरंच नव्हतं. पण फॅशन असो, मेकअप असो, या गोष्टींबद्दल भरपूर तिच्याकडनं मला गोष्टी काही एक कळल्या, ती काही एक सुचवायची, जे रिअली वॉज प्रिटी हेल्पफुल. आणि त्याचबरोबर ॲक्टिंग, माझा जो काही एक एक्सपिरियन्स होता, काही एक सिनियर्सकडनं जे मी शिकलो ते मी तिच्याबरोबर शेअर करत होतो. काही एक एक्सरसाइजेस थिएटर करत असताना जे एक्सरसाइजेस आम्हाला सांगितले होते, बिकॉज दिस वॉज हर ॲक्टिंगचा पहिला डेब्यू आहे, तिने आधी ॲक्टिंग केलेलं नाही आहे, तर त्यामुळे ते एक्सरसाइज वगैरे तिला काही एक सांगितले होते, ते ती करायची. तर इवन शी वॉज क्वाईट ओपन टू इट. त्याची ग्रास्पिंग पॉवरही चांगली, त्यामुळे डिरेक्टर, क्रिएटिव्ह डिरेक्टर जे काय सांगतायत ते सगळं ऐकून फॉलो करणं, त्याची तयारी तिची खूप जास्त होती. त्यामुळे स्क्रीनवर बघताना खरंच कुठेही असं नाही वाटत आहे की तिची पहिली फिल्म आहे. म्हणजे ऑनेस्टली आय वुड से इवन ॲट दिस इंटरव्ह्यू राईट नाऊ यू वुड सी द कॉन्फिडन्स इन हर. Honestly, a newcomer who's facing the camera for an interview is at times not that prepared, not that confident, but she's really good at it, and wishing her best wishes for her debut because it's going to benefit me also. नक्कीच. तुला काय जास्त छान वाटलं? मॉडेलिंग तुझं अगदी प्रोफेशनल आहेस आणि आता तू ॲक्टिंगमध्ये आली आहेस, तुला जास्त काय जवळचं वाटलं आणि हा एक्सपिरियन्स कसा? आय वुड से की ॲक्टिंगमध्ये तुम्हाला वेगळे कॅरेक्टर्स प्ले करायला मिळतात आणि म्हणजे वेगवेगळे इमोशन्स इमोट करायला मिळतात. पण ऑफकोर्स मॉडेलिंगमध्ये जो एक स्टाईल कोशंट आहे किंवा एक ग्लॅमरचा पार्ट आहे, ते जे मी शिकले ते डेफिनेटली ॲक्टिंगमध्ये मला त्याचा उपयोग झाला. एक कॉन्फिडन्स किंवा एक
स्टाईल सेन्स हा डेफिनेटली कुठे ना कुठे ॲक्टिंगमध्ये उपयोगाला येतो आणि तेच माझ्या बाबतीत झालं. त्यामुळे आय वुड से की मॉडेलिंग अँड ॲक्टिंग जरी वेगळी हे असली प्रोफेशन्स असली तरी आय थिंक कुठे ना कुठे त्याच्यात एक शिकण्यासारखं खूप आहे ॲक्टिंगमधलं आणि मॉडेलिंगबद्दल आणि वाईस वर्सा. सो आय थिंक इट इज डेफिनेटली हेल्पफुल. नक्कीच. तुम्हाला या दोघांच्या केमिस्ट्रीबद्दल आणि तुमचा ह्या दोघांसोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता काय? खूप छान होता. कारण फिल्म सुरू करण्याच्या अगोदर जेव्हा स्क्रिप्ट आमच्याकडे होती तेव्हा आम्ही मृण्मयी आणि भूषणच्या बऱ्याचशा रिडिंग्स घेतल्या आणि आम्ही एक फ्लो ठरवला की ह्या फ्लोने आपण जायचं आहे. कारण त्या फिल्ममध्ये आय वुड से बऱ्याच वेळा ते लोक रोमॅन्स कमी करतात, भांडत आहेत जास्ती. त्याच्यामुळे तो भांडणाचा फ्लेवरमधून जो स्वीटनेस येतो आहे तो आम्हाला बाहेर काढायचा होता. आणि कुठेही जाऊन ते भांडण असं लोकांना इरिटेटिंग नाही वाटलं पाहिजे, ते लोकांनी एन्जॉय केलं पाहिजे, हसले पाहिजेत. तर त्याच्यामुळे त्याच्यामधले छोटे छोटे ह्युमर्स वगैरे आम्ही वर्कआउट केले. आणि मृण्मयीचं म्हणायचं झालं तर जरी त्यांनी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला तरी शी वॉज व्हेरी कॉन्फिडंट अबाउट हर. आणि असं वाटलं नाही की तिने कॅमेरा फेस केला किंवा तिने घाबरली आहे कॅमेराकडे बघून. किंवा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात की हा सीन मी कसा करू, आणि एक नर्वसनेस असतो त्यांच्या चेहऱ्यावरती, तर तो कुठेही दिसत नाही आहे स्क्रीनवरती. आणि तो तसा नव्हताही तिच्यामध्ये. कारण आम्ही जेव्हा स्क्रिप्ट रिडिंग केलं किंवा तिच्याकडे स्क्रिप्ट पहिल्यांदा गेली तेव्हा एक कॅरेक्टरायझेशन आम्ही तिला ठरवून दिलं होतं, तर त्या हिशोबाने तिने काम केलं. आणि कॉस्च्युमचं म्हणायचं झालं तर मला चांगलं आठवतं आहे की आम्ही प्रत्येक सीनचा कॉस्च्यूम डिसाईड केला होता की या सीनला तू हे कॉस्च्यूम घालशील, भूषण हे कॉस्च्यूम घालेल. मग अशा रीतीने आम्ही बरंच वर्किंग केलं होतं. तर दर सीनच्या वेळी मला आठवतं की मृण्मयीला फक्त आम्ही सीन सांगायचो, मृण्मयी आपण हा सीन करतोय, तर तिचा कॉस्च्यूम रेडी असायचा. नक्कीच. आता एक क्विक क्वेश्चन, म्हणजे क्विक अपील टू द ऑडियन्स की काय सांगाल 12 डिसेंबरला चित्रपट रिलीज होतोय, तर ऑडियन्सला काय अपील कराल तिघांकडे? आय वुड से की हा रोमॅन्सबरोबर एक प्रॅक्टिकल अप्रोच आहे मिसमॅचमध्ये. आणि मिसमॅच हॅज ऑल द इन्ग्रेडियंट्स जे लोकांना एका फिल्ममध्ये बघायला आवडतील. त्याच्यात इमोशनल ड्रामा आहे, त्याच्यात फ्रेंडशिप आहे, फ्रेंड्सचं जे रिलेशन असतं को रिलेशन ते आहे. नंतर ऑफकोर्स देर इज अ लॉट ऑफ रोमॅन्स, व्हेरी नाईस म्युझिक, खूप अप्रतिम कॉस्च्युम्स, लोकेशन्स. आय सेड आय विल से की ऑल इन ऑल तुम्ही सगळे खूप एन्जॉय कराल. तर डेफिनेटली मिस करू नका हा मूव्ही, जाऊन बघा मिसमॅच ऑन 12 डिसेंबर. मिसमॅच ही आमच्या फिल्मची टॅगलाईन एक अशी आहे की तिच्या अपेक्षा त्याचे प्रयत्न, पण त्याचबरोबर तुमच्या अपेक्षा आणि आमचे हे प्रयत्न तुमच्यापाशी पोचणार आहेत 12 डिसेंबरला. त्यामुळे प्लीज चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा नक्की बघा आणि आमचे हे प्रयत्न कसे वाटले ते नक्की कळवा. थँक्यू. एक चांगली कथा आणि त्याला सपोर्ट करणारं म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिक, चांगली सिनेमॅटोग्राफी, चांगला अभिनय, या सगळ्यांचं मिश्रण करून आम्ही हा मिसमॅच सिनेमा तयार केलेला आहे. तर हा माझा पहिलाच सिनेमा आहे, माझा पहिलाच प्रयत्न आहे. तर आय होप जसं सिरियल्समध्ये, मराठी सिरियल्समधून लोकांनी माझ्यावरती प्रेम केलं आणि प्रतिसाद दिला, तसा चांगला प्रतिसाद मी अपेक्षित करतो. कारण हा आमचा एक जेन्युइन प्रयत्न एक चांगला सिनेमा बनवण्याचा. आणि होपफुली 12 तारखेला तो आवडतो आहे की नाही ते लोकांना कळेल. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी. वी आर लुकिंग फॉरवर्ड. थँक्यू सो मच. थँक्यू. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.